माझं नाव सुनील शिवाजी परदेशी, तालुका चांशी, जिल्हा नाशिक येथे माझी वडिलोपार्जित शेतजमीन आहे. गट नंबर 46. काही भूमाफिया माझी जमीन हडप करण्याच्या हेतूने खोटं डॉक्युमेंट बनवले, त्याबद्दल मी त्यांची हरकत घेतलेली आहे. त्याची प्रत ही त्यांनी जे जाहीर हरकत नोटीस, टायटल व्हेरिफिकेशन कामी जाहीर नोटीसच मी हरकत घेतलेली, हे मी तुम्हाला सर्व वाचून दाखवलेलं. ॲडव्होकेट आहुजामार्फत दिलेली आहे. यांचे अनामी पक्षकार यांनी दिनांक 1/3/2026 आणि 2/3/2026 दिलेल्या देजूत पेपरमध्ये प्रसिद्ध दिलेल्या टायटल व्हेरिफिकेशन कामी जाहीर नोटीस श्री सुनील शिवाजी परदेशी यांनी सक्त व तीव्र हरकत असून कळविण्यात येते. तुम्ही 1/3/26 रोजी दिलेल्या दैनिक देजूसमध्ये प्रसिद्धी दिल्याने मौजे चांशी, तालुका जिल्हा नाशिक येथील भू क्रमांक 46 बाबत टायटल व्हेरिफिकेशन कामी जाहीर नोटीसची सक्त व तीव्र हरकत असून सदर नोटीस जमीन मूल मालक सुनील शिवाजी परदेशी व त्यांचे सख्खे बहीण भाऊ व नाकारत होते, त्यांना मान्य व कबूल नाही, म्हणून सदर नोटीस रद्दबद्दल अशी आहे. तसंच तुम्ही पुन्हा 2/3 रोजी दिलेल्या दैनिक देजूसमध्ये प्रसिद्ध दिलेल्या मौजे चांशी येथील गट नंबर 46 पैकी 3 हेक्टर 40 बाब टायटल मूल मालक श्री सुनील परदेशी व इतर नाकारत, म्हणून सदर नोटीसची रद्दबादल अशी आहे. वास्तविक सदर मिळकत वर्ण चूक असल्या कारणाचा नोटीस व दुरुस्त नोटीस मूल मालक जमीन मालक नाकारत आहे. तुमचे नोटीसची सक्त व तीव्र हरकत आहे. तालुका मौजे, जिल्हा नाशिक येथील गट क्रमांक 46 एकूण क्षेत्र 680 क्षेत्र परदेशी कुटुंबीय यांचे मालकी हक्क व कब्जे वहिवाटी क्षेत्र असून त्यांचे मालकी हक्काच्या क्षेत्राबाबत तुमचे पक्षकार सोबत कोणताही व्यवहार केला नाही. तसेच सदर मिळकतीमध्ये परदेशी कुटुंबीय यांच्या हिस्सेच्या क्षेत्रावर व त्यांच्या वैयक्तिक स्वतंत्र असलेल्या अविक्त हिस्सा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार नाही. सदर तुमचे 1/3 रोजी टायटल व्हेरिफिकेशन जाहीर नोटीस स्वतः रद्द केली आहे, तरी तुमचे 2/3 रोजीचे दुरुस्त टायटल व्हेरिफिकेशन कामी जाहीर नोटीसमधील कलम 1 ते 6 मधील संपूर्ण वर्णन खोटे, बनावट व लबाडीचे असून मूल मालक नाकारत. सदर नोटीसमधील नमूद मिळकत वर्ण चतुर्सीमाबाबत खोटे, बनावट व लबाडीच्या सदर सर्वेनामा क्षेत्रापैकी कोणत्याही बाजू व दिशा अंतर्गत मिळकत परदेशी कुटुंबियाची आहे. त्यामुळे सदर क्षेत्राबाबत कोणाच्याही व्यवहार व शिवाजी साने हा भूमाफिया व इतर यांच्याही सोबत केलेला नाही. सदर मिळकत वर्ण क्षेत्रापैकी शिवाजी लक्ष्मण साहने व इतर तरी यांनी खोटे, बनावट व लबाडीचे काही दस्तऐवज तयार करून गिळकत करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर दस्तऐवज तयार केला आहे. शिवाजी साहने व इतर यांच्याशी खोटे, बनावट व्यवहार केलेले आहेत. सदर नोटीसमध्ये सर्व इसम यांनी परदेशी कुटुंबाचे वडिलोपार्जित मालकी हक्काची व कब्जे वाटे मिळकत आहे. मिळकत गुळकत करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर दस्तऐवज तयार केलेला आहे. सदर क्षेत्राचे चंद्रभान गणपत मोरे यांनी कोणताही अधिकार यांनी केलेल्या लिलावात खरेदी घेतलेली नव्हती व नाही. सदर लिलावाबाबत दिवाणी वाद कोणत्याही न्यायालयात चंद्रभान गणपत मोरे यांच्या लाभात मुळीच झालेला नाही. चंद्रभान गणपत मोरे यांनी कोणतेही प्राप्त अधिकार नाही. त्यामुळे सदर मिळकत विक्री हक्क अधिकार जमीन मूल मालक शिवाय इतर कोणाला नाही याची नोंद घ्यावी. परंतु सदर मोरे यांनी खोटे, बनावट दस्तऐवज तयार करून परत खोटे, बनावट व्यवहार केले आहे. वास्तविक सदर मौजे चांशी, जिल्हा नाशिक गट नंबर 46 एकूण क्षेत्र 680 क्षेत्राचा कोणत्याही प्रकारचा लिलाव झालेला नाही. सदर शिवाजी लक्ष्मण साहने हा भूमाफिया व इतर फ्रॉड, फसवणूक केली म्हणून फौजदारी कलम केस 490/2016, भारतीय DV कलम 406, 409, 420, 465, 469 व 34 प्रमाणे त्याच्याविरुद्ध दाखल आहे. शिवाजी साहने यांच्या विरोधात निकाल झालेला शिवाजी लक्ष्मण साहने इतर यांच्या विरोधात निकाल झालेला आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालयात
CP नंबर 212 व 2012 व CP नंबर 328 2000 दाखल असून न्याय प्रविष्ट आहे. सदर मिळकत मालक सुनील शिवाजी परे यांनी शिवाजी साने व इतर विरुद्ध सविस्तर लेखी फिर्याद तालुका पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विभाग नाशिक मान्य गृहराज्यमंत्री महाराष्ट्र मुंबई मान्य आयकर आयुक्त नागपूर यांना दिली आहे. सदर टायटल व्हेरिफिकेशन कामी सदर नोटीस प्रसिद्ध करण्यात कोणतेही कारण घडलेले नसताना केवळ मिळकतीवर डोळा ठेवून ब्लॅकमेल करून मानसिक त्रास देऊन त्याची बदनामी करण्याच्या हेतूने खोट्या आशयाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. सर्व तमाम लोकांस विशेष ॲडव्होकेट जमनादास आहुजा व कोमल अनिल आहुजा यांच्या पक्षकार यांना कळविण्यात येते की त्यांनी सुनील शिवाजी परदेशी यांच्या कोणताही व कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये आणि केल्यास त्यास मिळकत मालक सुनील शिवाजी परदेशी व कुटुंब जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी. भूमाफिया जो शिवाजी लक्ष्मण साहने यांच्याशी कोणत्याच प्रकारचा व्यवहार करू नये केल्यास ते आमच्यावर बंधनकारक राहणार नाही. कारण यांनी अनेक लोकांना फसवलेलं आहे. याच्याविषयी पोलीस स्टेशनमध्ये बी तक्रारी आहे. पण त्या मी माननीय पोलीस आयुक्त साहेब माननीय जे पोलीस निरीक्षक यांना हात जोडून विनंती करतो का माझ्या अर्जाची चौकशी करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. का यांनी कशा प्रकारे हे जे खोटे दस्तऐवज तयार केलेले का केलेले आणि बाकीच्या बी लोकांचे यांनी जे केलेले आहे त्याची बी चौकशी करण्यात यावी. मी पोलीस निरीक्षक नाईक साहेब व माननीय आदरणीय पाटील साहेब व गृहराज्यमंत्री आयुक्त साहेबांना हात जोडून विनंती करतो की माझी अर्जाची चौकशी करून शिवाजी लक्ष्मण साहने भूमाफियाच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे.